नमस्कार श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात FM गोल्ड. श्रोते हो, फेब्रुवारीचा महिना हा विशेष आहे. खरं तर इतर महिन्यांइतके दिवस त्याच्या हातात नसतात. 30-31 तर कधीच नाही. कायम त्याला 28वर समाधान मानावं लागतं आणि कधीतरी 4-1 वर्षात 29. पण त्याच्या हातात असलेल्या दिवसांमध्ये तो अशी काही मजा करून घेतो की विचारू नका. ह्याच महिन्यात अनेकांचं जुळतं. ह्याच महिन्यात असे काही दिवस येतात, असा आठवडा येतो जो मैत्रीला प्रेमापर्यंत पोहोचवू शकतो आणि प्रेमाला कायमस्वरूपी नात्यात सुद्धा. आयुष्य सुद्धा फेब्रुवारीसारखं असावं, जगावं असं की आयुष्याच्या उत्सवातल्या तारखा लक्षात राहिल्या पाहिजे. तसाच आजचा हा दिवस आणि आजच्या दिवशी असंच आयुष्य समरसून जगणारं जोडपं आपल्याकडे आलेलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि सुप्रसिद्ध गायक संगीतकार आशिष कुलकर्णी, दोघांचं खूप खूप स्वागत. मी मुद्दाम जोडपं असं म्हटलं म्हणजे कसं नवं लग्न झाल्याचं लगेच फील येतो. आणि तुमचं तर नुकतंच लग्न झालंय 25 डिसेंबर, बरोबर? म्हणजे जवळपास आता 1.5 महिना होऊन गेलाय. अनेकांच्या प्रेमकहाणीची सुरुवात फेब्रुवारीपासून होते. तुमची नेमकी केव्हापासून झाली? आमची जून मध्ये झाली. मार्च बघा आताच विसरायला लागले. मार्च मध्ये झाली. जून मध्ये एंगेजमेंट झाली आमची. त्यामुळे मी जरा तरी हरकत नाही, जुलै मध्ये झाली एंगेजमेंट, पण दोन्ही तारखा चुकल्या. नाही, मार्च मध्ये आम्ही एका मित्राच्या घरी भेटलो. बरं. आणि तिथं आय थिंक पहिल्या भेटीतच प्रेमात पडल्यासारखं झालं. मला ही आधी कॉलेजपासून माहिती होती की ही अभिनेत्री आहे आणि ही उत्तम काम करते. हिची आई सुप्रसिद्ध गायिका आणि वडील सुप्रसिद्ध नट आहेत, हे सगळं माहिती होतं. पण कधी भेटायची वेळ किंवा प्रसंग आला नाही, मिळाला नाही. तर मित्राच्या घरी जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा असं वाटलं की आपण कनेक्ट करतोय, आपली एक मैत्री होतीये. आणि हळूहळू त्या दिवशी आम्हाला हे लक्षात आलं की आम्ही राहायलाही अत्यंत जवळ आहोत एकमेकांच्या. अक्षरशः 4 ते 5 मिनिटावर आम्ही राहत होतो वर्सोव्यात. पण आम्ही 2 वर्ष तिथं राहून सुद्धा एकमेकांना एकदाही नाही भेटलो. आणि आम्ही गोरेगावात मित्राच्या घरी एकाच एरियात राहून तुम्ही भेटला नाहीत आणि लांब गोरेगावात अचानक तिकडे भेटलो. अगदी खरंय. पण मला वाटतं तू म्हणाला तसं की मैत्री आमच्यात होती असं वाटलं. पण त्या वेळेला आम्ही दोघंही आमच्या जीवनात अशा टप्प्यावर होतो की जिथे आम्ही कोणीतरी जोडीदार शोधत होतो. अत्यंत सिरियसली, अत्यंत प्रामाणिकपणे आम्हाला आमच्या जीवनात एक साथीदार हवा असं दोघांनाही वाटत होतं. आणि नेमकं त्यावेळेला आम्ही भेटल्यामुळे म्हणजे म्हणतो ना आपण की त्यानेच ते छान नातं निर्माण झालं. म्हणजे तेव्हा डायरेक्ट लग्नाचाच विचार केला असं, त्याच दृष्टीने जोडीदार त्याच निमित्ताने अगदीच आम्ही भेटलोच या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा या इंटेन्शनने की तुलाही एक जोडीदार हवाय लाईफमध्ये आणि मलाही माझ्या आयुष्यात एक जोडीदार हवाय. तर आपण त्याच दृष्टिकोनातनं एकमेकांना ॲड्रेस करूयात, भेटूयात आणि बघूयात पुढे कशा जातात गोष्टी. मी नेहमी म्हणतो की जसं अरेंज्ड मॅरेज असतं तसं आम्ही आमचं लव्ह मॅरेज अरेंज केलं स्वतःहून. खरंच. कारण तो मला म्हणाला, आम्ही भेटल्यानंतर 2-3 दिवसांनी तोच मला म्हणाला की हे बघ, आता मी तुझ्याशी मैत्री करणार, मग उगाच थोडासा वेळ घालवणार त्याच्यात. या सगळ्यात वेळ घालवण्यापेक्षा मला तू आवडतेस, मला आयुष्यात लग्न करायचंय आणि मला आता तुझ्याशी लग्न करायचंय, तर करशील का? आणि मला असं वाटलं की हे अत्यंत स्वच्छ निर्मळ मनाने एका मुलाने एका मुलीला विचारणं आजच्या काळात हे फार महत्वाचं आहे. त्यांनी मला एक अचानकपणे एक विश्वास वाटला की ह्या माणसाला जर इतकी मनाची क्लॅरिटी आहे की तो हे सांगू शकतो की मी विचारतोय तुला लग्नासाठी. तिथे मला असं वाटलं की या नात्याकडे आपण अजून नीट पाहिलं पाहिजे, या नात्याला वेळ दिला पाहिजे आणि इथे काहीतरी पुढे अजून स्कोप आहे. तुम्हा दोघांमध्ये एक महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे संगीत, म्युझिक. तुम्हा दोघांना जोडून ठेवण्यात ह्या म्युझिकचा कितपत वाटा आहे? कारण तू अर्थातच गायक आणि संगीतकार आहेच आशिष, तू देखील गातेस. सो म्युझिकचा कितपत वाटा आहे तुम्हा दोघांचं नातं बहरण्यात? सांग ना. आत्ताच येताना आपण 1 तास गाडीत नाही, आत्ता आम्ही येत असताना रस्त्यात माझ्या एका रिलीज बद्दल आम्ही 1 तास चर्चा करत होतो आणि आम्ही खूप गहन चर्चा, म्हणजे तो एक चर्चा सत्र होतं मग आमचं. आम्ही बसलो की 2-2.5 तास की मग हे असं करून बघू, ते तसं करून बघू, हे कंपोजिशन मला असं वाटतं इथं असं गा वगैरे असं. ती मला फार छान पद्धतीनं एक सजेशन किंवा एक गायडन्स किंवा मार्ग दाखवायला मदत वगैरे करते. आणि स्वतः खूप सेन्सिटिव्ह आहे ती. तिला म्युझिकची खूप चांगली नॅचरल जाण आहे. तिला सूर कळतात, हरकत मुरक्या तिला तिसऱ्यांदा तिला लगेच कळतात आणि ती लगेच गाऊन दाखवते. आणि ती क्लासिकलचा अभ्यास न करता सुद्धा नॅचरली तिला एवढं म्युझिक येतं की ते अजूनही भल्या भल्यांना शिकून सुद्धा वेळ लागतो खूप. आणि मला फार कौतुक वाटतं तिचं या गोष्टीसाठी
की आम्ही सुद्धा एकत्र जेव्हा गातो किंवा परफॉर्म करतो, ती अरे एका रियालिटी शोची विनर आहे हो, मराठी. माहिती आहे मला. त्यामुळे असं गंमत म्हणून एखादी ऍक्ट्रेस ऍडेड स्किलमध्ये काय लिहिते की मी गाऊ पण शकते. हां. तर हिने आज ठरवलं की मी ऍक्टिंग बंद करते आणि आजपासून गायला लागते. तर ती आणखीन 5 वर्षात उत्तमरित्या एका ब्रिलियंट पोझिशनवर प्रोफेशनल गायिका होऊ शकते. बापरे, ही हे क्षमता मला फार कमाल वाटते तिची. हे आशिषनी मला घरी पण नाही सांगितलंय कधी, आज तुमच्या समोर पहिल्यांदा आहे मला सांगितलंय. थँक्यू. नाही, पण मला फार कौतुक वाटतं तिचं, ती गाते या गोष्टीचं. आणि मला असं वाटतं की नवरा म्हणून मी तिला त्या गोष्टीचं प्रोत्साहन जास्तीत जास्त दिलं पाहिजे आणि मी ते देईन असं मला वाटतं. नाही, मला आमच्या दोघांमध्ये संगीत हा सगळ्यात मोठा दुवा आहे असं मला सांगावं असं वाटतं. आम्ही भेटलो त्याच्यानंतर अर्थातच मी त्याचं गाणं ऐकलं, अजून अभ्यास केला त्याचा गाण्याचा. हल्ली आपण सगळे इंटरनेटवरती पाहतच असतो. हो, तिने ऑडिशनच घेतली एका पद्धतीने माझी. मी सगळं बघितलं आणि मला असं लक्षात आलं की हा मुलगा फार विलक्षण गातो. त्याच्या गाण्यामध्ये एक वेगळा सच्चेपणा आहे जो मला खूप भावला. मग मी जशी त्याला भेटले तसं मला लक्षात आलं की तो खूप नियमितपणे रियाजही करतो, तो त्याच्या गाण्यावर तितकंच कामही करतो. आणि आज खरं सांगते, मी आमच्या घरी तो त्याच्या ऑफिसमध्ये म्हणजे त्याच्या खोलीत बसून काही सेटअपवर काम करत असेल किंवा मी जर काहीतरी वाचत बसले असेल तर हे बघ, हे ऐक जरा, हे कसं वाटतंय असं म्हणून तो मला लगेच ऐकायला बोलवतो की हे जरा नवीन केलंय मी आज, सांग तुला कसं वाटतंय. मी जे सांगते तेही तो खूप रिस्पेक्टफुली ऐकून घेतो, त्याला इंटरेस्ट असतो माझं काय म्हणणं आहे याविषयी. आणि मला वाटतं मोर दॅन एनिथिंग एल्स, मी गायिका आहे का नाही मला माहित नाही, पण मी एक खूप उत्कृष्ट ऑडियन्स आहे. क्या बात आहे. कारण मला गाणी ऐकण्याची प्रचंड आवड आहे. आणि मग ते शास्त्रीय असो किंवा ते हिंदी गाणी असो किंवा मराठी गाणी असो. त्यामुळे आशिषनी काही नवीन बनवलं किंवा तो गात जरी असला तरी एक ऑडियन्स म्हणून सुद्धा मी अत्यंत मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं एन्जॉय करत असते. मला आणि मी तुला सांगितलं ना, मला असं कायम वाटायचं की जेव्हा लहान होते तेव्हा की आपला नवरा कसा असावा, आणि तेव्हा मला सोनू निगम प्रचंड आवडायचा. हा, तर मला असं वाटायचं की आपल्याला पण गाणारा नवरा मिळायला पाहिजे, म्हणजे आपल्याला वाटेल तेव्हा वाटेल ते रोमॅन्टिक गाणं त्यांनी आपल्यासाठी गायला पाहिजे. नाही, आणि मी तिच्या कानावर आरती अंकलेकर टिकेकरांचे झालेले लहानपणापासून ते संस्कार आहेत त्याचा पुरेपूर फायदा उठवतो. कारण तिचं जे म्हणणं असतं ते शक्यतो एखाद्या ट्रेंड म्युझिशियनलाही सांगता येणार नाही, की ती मला एक्झॅक्ट सांगू शकत नाही की बघ हे इथं ही गोष्ट बदल, पण तिला कळतं की कुठे काहीतरी गणतंय, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो मला फार एक तिचा मुद्दा भयंकर आवडतो. पण म्हणजे एक संगीतकार म्हणून हे किती एक प्रिव्हिलेज आहे की आपण काहीतरी नवीन बनवतोय, ते ऐकणारा पहिला ऑडियन्स, पहिला श्रोता ही आपली बायको आहे. आणि तुझ्यासाठी पण ते किती छान आहे की एखादी नवीन काहीतरी गोष्ट होते, काहीतरी निर्माण होते. खरं सांगते नाही, आणि हे पण बघ ना की फिल्टर केवढा कमाल आहे माझा, की माझ्याकडनं झालेलं बरं सुद्धा काम बाहेरच जाणार नाही, कारण माझा सगळ्यात पहिला फिल्टर माझी हुशार बायको आहे, जिचा कांत आहे. फारच कौतुक, असं काय कमाल आहे. त्यामुळे नाही, पण म्हणजे मला ही संधी मिळाली आहे सगळं बोलायला, हे सुद्धा फार ग्रेट आहे. क्या बात आहे. पण म्हणजे मग तू तिला इम्प्रेस करायला काय म्हणजे गाणं गाऊन दाखवलेस की काही वेगळ्या ट्रिक्स वापरलेल्या? इम्प्रेस करायला मी सांगते, मी मडायलंडला मुंबईत शूटिंग करायचंय, हा वर्सोव्याला राहायचा. आणि बाई त्या मडायलंडच्या जेट्टीच्या बोटीतनं कष्ट करून माझ्या शूटिंगला आलाय तो 2-3दा. अरे बापरे, हे खरंच टास्क आहे ना, तिथपर्यंत पोहोचणं हे खरंच टास्क आहे. बऱ्यापैकी इम्प्रेस केलंयस. त्यानेच तू इम्प्रेस झाली, पण मग गाऊन नाही दाखवायला सांगितलं कधी त्याला? पहिल्यांदा जेव्हा भेटला तेव्हाच, ज्या रात्री आम्ही भेटलो मैत्रिणीच्या वाढदिवसाला, तिकडेच त्याने मला पहिलं त्याचं गाणं ऐकूनच मी फिदा झाले. पण मग ते सगळ्यांसाठी गायला असेल ना, तुझ्यासाठी असं खास नसेल गायला, तर मग म्हणजे गायला असेल अर्थात इतक्या दिवसात, पण आज मला असं वाटतं की तू एवढं गाण्याविषयी चाललेलंच आहे, तर तू तिच्यासाठी म्हणून 2 ओळी गुणगुणाव्यास. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला, हिमवर्षावातही कांती तव पाहुनी, तारका नभात
गुंतल्या लाजल्या मनातुनी रूप देखणे बघून नयन हे सुखावले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले क्या बात आहे. पाहिले न मी तुला. क्या बात आहे. कसं नाही असं प्रेम होणार अशा गाणाऱ्या मुला. बरोबर. खरंच आहे. पण म्हणजे तू तुमची भेट होण्याआधी ह्याला कधी आधी टीव्हीवर गाताना पाहिलं असेल किंवा पाहिलं आहेस अरे का? मी मुळात Actually मी काय ना, नव्हतं नाही, पाहिलं. नाही. आणि नव्हतं मी हे माझ्या मनात हे होतं की काय झालं, इंडियन आयडल झालं आणि तो सीझन लॉकडाऊन किंवा काय कारण असेल खूप लोकांनी अख्ख्या जगाने पाहिला. हो. त्यामुळे साधारण एक प्रसिद्धी होती की हां. कुठे 4-4 गेलो की लोक ओळखायची, फोटो काढायची किंवा काय. आता मला ही अपेक्षा नव्हती की फोटो काढेल, पण हिने पाहिलं असेल निदान किंवा हिला ओळखत असेल. हा माहिती असेल. माहिती असेल. कोण तू असं विचारलं तिने मला पहिला. तर मला आयडेंटिटी क्रायसिस झाला की मला मी इनफ काम केलेलं नाही का अजून. पण त्याच्यामुळे मला असंही वाटतं की मी शोला पण माझ्या हा प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी किती लोकांनी मला याच्या आधी ऐकले आणि किती लोक पहिल्यांदा ऐकणार आहेत. तर जे पहिल्यांदा ऐकणार आहेत त्यांना मी पहिल्यांदा इम्प्रेस करायचा प्रयत्न करणार आहे आणि ज्यांनी मला आधी ऐकले त्यांच्या एक्सपेक्टेशनला मी लिव्ह अप टू करायचा प्रयत्न क्या करणार बात आहे. आहे. असं तर मला तिला पहिल्यांदा इम्प्रेस करायला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. खरंय. अगदी आणि खरंय. झालीच इम्प्रेस. झालं. 1.5 महिना लग्नाला होऊन बसलीये मी आता इथे. हातातली अंगठी आणि Interview गळ्यातलं द्यायला. मंगळसूत्र काहीतरी बस. पण मग तू आधी तिची मालिका पाहिली आहेस का? म्हणजे प्रश्नच नाही रे, कोणी नाही पाहिली. हा मग एक्झॅक्टली तेव्हा मग जशी ती डॅशिंग होती किंवा मग आपण म्हणू शकतो बिनधास्त होती मीनल, तिचं जे कॅरेक्टर होतं, तेव्हा ते बघून आणि त्यानंतर जेव्हा तू तिला पहिल्यांदा भेटलास तेव्हा अशी भीती नाही वाटली? कारण त्या कॅरेक्टरचं एक आपल्यावर भीती गारुड काय तशी असतं. होती म्हणूनच त्याला ती बायको हवी होती. नाही मी तसा नाहीये कारण, पण मला स्वभावाला एक्झॅक्टली मीनल सारखीच एखादी मुलगी मी शोधत होतो. तर मला मीनलच मिळाली. अरे असं झालं. बरं, खरं तर आपण म्हणतो की हे असं क्षेत्र आहे की ज्यात समजा दोघेही कलाकार असले तर वेळा फारशा जुळत नाहीत. हो. म्हणजे कधी तिचे शूट्स असतील किंवा तुझे कधी गाण्याचे कार्यक्रम असतील, बऱ्याच कलाकार जोडप्यांची ही तक्रार असते की वेळ देता येत नाही एकमेकांना. त्या तुम्ही लग्न तरी आत्ताच केलेलं आहे, पण तरी दोघेही रिलेशनमध्ये त्याआधी होतात काही काळ. कसं डील करता ह्या सगळ्याशी? आता जेव्हा आम्ही भेटलो आणि आमचा असा विचार झाला की आपण लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ह्या नात्याला पुढे नेऊयात, तेव्हा ती शूट करत होती सकाळी 8 ते रात्री 10:30 पर्यंत. करेक्ट. आणि ते कितीही वाजायचे तिला, 12ही झाले वाजले, 12:30 1 वाजला. तिला उशीर खूप व्हायचा घरी यायला. बरं ती भयंकर दमलेली असायची. जेवणे खाण्याचे खूप प्रॉब्लेम नाही खरं तर, पण आता काय माणूस किती इच्छेने आणि किती मजेने जेवेल रात्री 1-1:30ला शूटिंग संपून आल्यावर. तर त्या गोष्टीबाबत मला असं वाटलं की आपल्याला भेटायची ही जी वेळ आहे, तर सकाळी मी रात्रभर काम करत असल्यामुळे माझी सकाळी उशिरा होते. त्यामुळे म्हटलं सकाळची वेळ तर गेली, म्हणजे तू जायच्या आधी शूटिंगला ती वेळ तर गेली, तर राहायला वेळ ते 2 तास जेव्हा तू शूटिंग संपवून येतेस आणि तुला झोपायच्या आधी. बरं तिला वेळच्या वेळी झोपायला लागतं, वेळच्या वेळी योग्य ते खावं लागतं, तरच ऍक्टर्स तर फार अवघड असतं रे आयुष्यात. तर मी तिला असं सजेस्ट केलं की बाकी सगळं राहिलं बाजूला की लोक काय म्हणतील, घरचं काय म्हणतील, तुला जर शक्य असेल आणि तुझी जर इफ यू आर ओके विथ धिस, तर तुझे जे हे 2, 2.5, 3, 4 तास आहेत तुझ्याकडे जे तू शूटिंग नंतर देतेस, ते आपण बाहेर कुठेतरी भेटण्यापेक्षा की मी तुला एक छान कपडे घालून छान जागी पॉश ठिकाणी नेऊन फिरायला नेण्यापेक्षा डेटवर नेण्यापेक्षा मला तुझा तो सगळा वेळ हवाय, ज्यात आपण आयुष्याबद्दल गप्पा मारू, ज्यात आपण आपल्याला काय हवंय, काय बनायचंय, मग रात्री घरी शूटिंग होण्यानंतर स्वयंपाक करू आणि एकत्र जेवू. घरचं जेव छान, पौष्टिक छान. म्हणजे तुला जे बाहेरचं खाणं वगैरे नाही करायचंय ते सुद्धा आपलं अजेंडा मीट होईल. आणि ही जी डिस्कशन्स आहेत जी ठरवणार आहेत की आपण कम्पॅटेबल आहोत की नाही, ती आपण या सगळ्या वेळेत करू. की आपल्याला फिल्म्स बघायला आवडतात, तर आपल्याला कुठल्या प्रकारच्या फिल्म्स बघायला आवडतात. बरं, आपल्याला जर एका आर्ट पीस बद्दल काही मत आहे तर ते कसं वेगवेगळं आहे आणि त्यात आपण मध्य कसा साधतो, आपण आर्ग्युमेंट करायला लागलो तर त्याचा रिझॉल्व्ह कसा निघतो, या सगळ्या गोष्टी. कारण अनेकदा काय होतं की तुम्ही फोनवर जर भांडलात तर फोनवर तुम्ही भांडून फोन ठेवता आणि आपापल्या घरी जाऊन तुम्ही झोपता आणि मिसइंटरप्रिट होतं ना रे. तुम्हाला त्या माणसाला फेस नाही करायला लागत. जेव्हा तुम्ही एका खोलीत भांडता आणि भांडण होऊन जेव्हा तुम्ही एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता, तेव्हा तुमच्या डोक्यात चालू असतं की जी व्यक्ती मला आत्ता आवडत नाहीये ती बाजूच्या खोलीत आहे, फेस इट. मग ते तुम्ही कसं त्या वेळेला तुम्ही ते कसं डील करणार. कारण
आताच्या काळातले कपल्स मधले जे चॅलेंजेस आहेत ते जास्त वाढलेत ना रे, हो. कारण तुम्हाला वेळ देता येत नाही एकमेकांना. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि मला असं वाटतं की इंटेन्शन ही जी गोष्ट आहे हम्म. की त्याने मला विचारलं की तू माझी बायको होणार का, बरोबर. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आता त्यासाठी आपण एकमेकांबरोबर सुंदर संसार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत हम्म. त्या करूया. तर मला वाटतं त्या करण्याला जास्त अर्थ आहे की जिथे तुम्हाला मुळात ही क्लॅरिटी आहे की मला या माणसाबरोबर आयुष्य घालवायचंय. हे वेगळं आहे की हां आता आपण 4 डेटला जाऊया हो. आणि मग बघूया काय होतंय ते, असं नाही तो मला म्हणाला. हम्म. तो मला म्हणाला माझं ठरलंय मला तुझ्याशी लग्न करायचंय, आता आपण हे फुलवूया आणि नातं छान करूया. हम्म. 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 Absolutely. त्यामुळे लग्न जोपर्यंत होणार आहे त्या कालावधीत आपण एकमेकांना समजून घेऊया, कारण नाही, आणि- आयुष्यात तुम्हाला सगळ्यांबरोबर कॉम्प्रोमाइज करावाच लागणार आहे. हो. फक्त लग्नाच्या आधी माहिती पाहिजे की मला कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करायचा करायचं आहे, आहे. एवढं कळण्यासाठी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. करेक्ट. आणि कुठल्याही नात्याच्या बेसला एक अत्यंत स्ट्रॉंग मैत्री असल्याशिवाय ते नात्याला काही अर्थ राहत नाही. अगदी. की माझं तुझ्यावर भयंकर प्रेम आहे, पण आपली मैत्रीच जर नसेल हो. तर त्या प्रेमाचं काय करू मी, म्हणजे मी आचार डालू असं वाटतं हो, म्हणण्यासाठी अगदी की अगदी. स्वानंदी, तू सुद्धा उत्तम गायिका आहेस, त्यामुळे सगळ्या श्रोत्यांना तुझा देखील आवाज ऐकायचाच आहे. सगळे उत्सुक आहे, त्यांच्यासाठी एक खास गाणं होऊ दे. ओके. नभा उतारू आला, चिंब थरथरवाला, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात. हो नभा उतारू आला, चिंब थरथरवाला, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात. अशा वलसराती गळा शपथा येती, अशा वलसराती गळा शपथा येती, 7 जन्माची प्रीती. अशा वलसराती गळा शपथा येती, 7 जन्माची प्रीती. सरल दिन रात, सरल दिन रात, हो नभा उतारू आला. क्या बात आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बरं, मला सांगा, गाण्या व्यतिरिक्त आणि अभिनया व्यतिरिक्त तुम्हाला एकमेकांमधले कोणते गुण आवडतात? मला वाटतं बरेचसे पुरुष असे असतात, माझे अनेक मित्रही असे आहेत, ज्यांच्याशी तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल बोलू नाही शकत. काय माहिती, त्यांचे स्वभाव असे असतात की एक म्हणतो ना आपण, एक भिंत असते भिंत समोर, उभी असते. हां. जी ब्रेक करून तुम्हाला त्या माणसाशी तुमच्या मनातलं खरंच हितगुज करावं लागतं. पण आशिष असा मुलगा आहे की आशिष मला तुझं हे नाही आवडलं, हे मी डिरेक्टली त्याच्याशीच बोलू शकते. हे बोलण्यासाठी मला माझ्या जीवनात दुसऱ्या कुठल्या माणसाची गरजच नाहीये. आणि ही सगळ्यात मोठी शक्ती आहे कुठल्याही नात्याची, जे आम्ही रोज एकमेकांना सांगतो की आशिष आपण हे रोज करायचं हं, की मला जे वाटतंय खरं खरं मनातलं ते मला तुला सांगता आलं पाहिजे. आणि अत्यंत प्रेमाने, असं नाही की ए तू असा वाईटच आहेस, हा तू असंच आहे, असं नाही. तो आपला माणूस आहे हे समजून घेऊन आपलं नातं आणखीन सुंदर आणि आपला संसार जास्त चांगला होईल या दृष्टीने जेव्हा आपण बोलतो त्यासाठीच हे करावं. मला वाटतं त्याची कम्युनिकेशन आणि नातं समजून घेणे, मला समजून घेण्याची कपॅसिटी त्याची अति उत्तम आहे, खूपच छान आहे. मला खूपच वाटतं की मला कधीच काही गोष्ट सांगताना किंवा कुठली गोष्ट करताना त्याच्यासमोर 2दा विचार नाही करायला लागत की मी हे करू का, त्याला कसं वाटेल. जे काही आहे ते डिरेक्ट, जे काही आहे ते थेट, आणि ते तो तितक्याच चांगल्या पद्धतीने घेतो. एक्झॅक्टली. मी तेच विचारणार होतो की बऱ्याचदा अशा पद्धतीमध्ये नात्यांमध्ये दोन्ही व्यक्ती तितक्या जर कम्फर्टेबल नसतील तर ते रिसीव्ह करणं सुद्धा खूप कठीण होतं. म्हणजे एक वेळ हे सांगणं कदाचित सोपं असू शकतं आपल्या पर्सनॅलिटीनुसार समोरच्या व्यक्तीला की मला हे तुझं आवडत नाहीये बाबा, जर भले तरी ते प्रेमाने सांगितलं तरी, पण ते समोरचा माणूस रिसीव्ह कसा करतो त्यावर बरंचसं डिपेंड करतं. म्हणजे तो उत्तम रिसीव्हर सुद्धा आहे, उत्कृष्ट रिसीव्हर, उत्कृष्ट लिस्नर आहे तो, आणि त्याला जाण आहे. तो म्हणजे मी समजा दिवसभर घरी असले आणि तो कामाहून जरी आला तरी तो मला अनेकदा म्हणतो की तू दमलीस ना ग घरातली, दिवसभर काही ना काहीतरी कामं करतच असशील, मी चहा करू का. की जेव्हा की तो दिवसभर त्या दिवशी काम करून आलाय, मी त्याला म्हटलं पाहिजे चहा कॉफी हवी आहे का, काय हवंय का. पण अनेकदा तोही मला विचारतो की तू नाही ग, तू पण घरी काही ना काहीतरी चालूच असतं तुझं, मी देऊ का तुला काही करून, किंवा तुझं डाएट चालू आहे तर तुला डाएटचं जेवण आज मी बनवून देऊ का. खूपच समजूतदार मुलगा आहे तो.
खूप गुण ऐकले. तू पण सांग तिच्याबद्दलचे काहीतरी गुण. नाही, सगळ्यात पहिलं मला असं वाटतं की तिच्याबद्दल की ती खूप सेल्फ अवेअर आहे. म्हणजे आर्टिस्ट खूप कन्फ्युज्ड मेंटॅलिटीचाच असतो युजली, की मला असं वाटतंय पण असं होऊ शकेल, पण मग मी हे केलं तर काय होईल ते केलं. ती कुठे ॲज अन आर्टिस्ट स्टँड करते, कुठे उभी आहे ती आता, हे भयंकर क्लिअर आहे. ती हारायला घाबरत नाही, ती फिअरलेस आहे. टायग्रेसच म्हणतो मी तिला, ती वाघीण आहे माझी. कारण ती कशालाच घाबरत नाही. अरे, आणि मी एक गाणं रिलीज करायच्या आधी किंवा एखादं काही मी बनवलेलं बाहेर लोकांना ऐकायला रिलीज करण्यासाठी 6-8 महिने विचार करत बसेन की हे असं करू, ती ते तसं करू. ती मोकळी होईल तोपर्यंत ते रिलीज करून सांगण्याचा मुद्दा. तर ती अत्यंत फिअरलेस आहे आणि तिचं मन, तिचं डोकं आणि तिचं घर हे अत्यंत स्वच्छ असतं नेहमी. वा 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 क्या बात है. त्यामुळे या 2 क्वालिटीज मला तिच्या भयंकर, मी खूप रिस्पेक्ट करतो या क्वालिटीजचा. कारण मी तसं नाही, कारण तिचं त्याच वाक्यात मी पण खूपच सुंदर वाक्य. तिचं म्हणणं आहे की केऑस घर. तर केऑस हा फक्त तुझ्या डोक्यात नाही तर तुझ्या आजूबाजूला पण पसारा असला किंवा एक तू अस्वच्छ वातावरणात राहत असलास, अनहेल्दी वातावरणात राहत असलास, की ते तुझ्या इट मेक्स अन इम्प्रेशन ऑन युअर ब्रेन. तुझा मेंदूही तसाच असतो आणि त्याचा कलेवर परिणाम होतो. अल्टिमेटली आपण, कारण मी त्याच खोलीत बसून गाणी पण बनवतो. त्यामुळे तिचं असं म्हणणं असतं नेहमी की तू तुझ्या रूमचे रंग, तुझ्या रूमचा वास, तुझ्या वाईब, ॲटमॉस्फिअर आपण जे म्हणतो ते तू ठरवतोस. बापरे, मी रात्री 11-11:30 वाजता पण म्हणते आशिष आता जरा मी हे आवरते. तर तो म्हणतो सतत काय आवडते, आता स्वच्छ घर आहे स्वानंदी, आता काय आवडते. पण नाही, तर या दोन्ही गोष्टी मला फार कमाल वाटतात तिच्या. त्याच्यात आणि ओसीडी मध्ये एक सीमारेषा असते, ती नाही. ओसीडी नाहीये मला गोष्टी नीटनेटक्या आवडतात. मी घाणीतही राहू शकते, पण मी चूज करते की नाही राहायचं. मी याच्या आधी घाणीत राहायचं. पण कारण तू आधी बॅचलर होता म्हणून तुला त्याचं अजून अप्रूप आहे असं वाटतं तुला? हो, खूप प्रश्नच नाही. अरे, कारण मी आणि माझा आणखीन इंडियन आयडल मधला आणखीन एक सिंगर निहाल म्हणून, आम्ही दोघं फ्लॅट शेअर करायचो. ओके. आणि माझ्याकडे एक कुत्रे मेलो नावाचं, तर आम्ही तिघं राहायचो. पण आम्हाला काय शो कार्यक्रमाच्या वेळा वर खाली, रेकॉर्डिंगच्या वेळा वर खाली, जेवणा खाण्याचा काही पत्ता नाही, कपडे कुठेही पडलेले, असं म्हणजे असं आम्ही सगळं राहायचो. तिथपासून मी येऊन द टिकेकर इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा मला जाणवलं की यार बापरे खूप शिकायला लागणार आहे. पण म्हणजे फक्त हिच्याच बाबतीत की हिचे आई बाबा सुद्धा असेच म्हणजे नीटनेटकं आणि सगळं? आई बाबा नाही, आई इन्स्टिट्यूट, बाबा आशिषच्याच घराण्यात. आणि त्यांची अरे गायक नट अशीच जोडी आहे ना. करेक्ट. ही पण एक कमालीची गोष्ट आहे की उलट आहे, आई गायिका आणि बाबा ऍक्टर आहे, पण आमच्याकडे पण तेच कॉम्बिनेशन. पण ट्रेड्स एक्सचेंज झाले फक्त पूर्ण. ओके. आपण साधारण ह्या कलेच्या क्षेत्रात वावरत असताना अनेक चाहते असतात. म्हणजे आता तू अभिनय क्षेत्रात वावरतेस, अनेक मुलं चाहते असतील किंवा तुझ्या आवाजाच्या अनेक मुली चाहते असतील. त्यावरनं कधी एकमेकांमध्ये गमती जमती होतात का, किंवा मग खोड्या काढल्या जातात का की ही चाहती अली फारच प्रेमात आहे, तुझ्या प्रत्येक फोटोवर कमेंट असते, किंवा हिच्या बाबतीत कोणीतरी किंवा एखादा हिरोच फारच प्रेमात आहे, असं कधी होतं तुमच्यात? किंवा अशा काही गमती जमती खोड्या मुद्दाम असं एकमेकांना? असं मुद्दाम असं नाही. आता मी जेव्हा आधीची मालिका करत होते, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई नावाची, सुकन्या मोने, मी आणि संचित चौधरी नावाचा माझा नवरा असतो त्या सिरियलमध्ये. तर सुरुवातीला जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आशिषला असं वाटलं की मी आणि संचित आम्ही इतके चांगले मित्र आहोत. आणि मित्र म्हणजे मैत्रीण आणि मित्र नाही होत, आम्ही मित्र आणि मित्र आहोत. कारण आमच्या दोघांमध्ये मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात असे काही पुरुष आहेत ज्यांच्या आणि माझ्या नात्यात आमचं जेंडर काय आहे हा प्रश्नच निर्माण होत नाही. 2 माणसं मित्र आहेत, एवढंच ते नातं उरतं. आम्ही इतके चांगले मित्र होतो की आशिषला असं वाटलं की यांचं काही होतंय आणि मी यांच्या मध्ये येतोय की काय. आणि खूप आधीची गोष्ट सांगते ती, म्हणजे नुकतंच भेटलो होतो आम्ही. भेटायच्या काही महिने आधी. लग्न करतेस काहीही नव्हतं विचारलं मी. हो, त्यामुळे अजूनच जरा. आणि हो, तेव्हाही नव्हतं विचारलं. आणि मग आता अशी सिच्युएशन आहे की संचित मला फोन नाही करत, संचित आशिषला फोन करतो. बेबी कुठेस तू, मला तुझी आठवण येते. म्हटलं अरे मी बाजूलाच राहिले आता. पण नाही, मला असं वाटतं पुढे जाऊन की चाहते असणं हे आमचं काम आहे. हो, तर त्यात त्यात असं कुठे काही जेलसी वाटणं किंवा असं नाही, चाहत्यांबद्दलची जेलसी नाही. पण जसं तिने करेक्ट म्हटलं की असं मुद्दाम पार्टनरला काहीतरी खोड्या काढतो ना, तशा पद्धतीचं मी म्हणत होतो. कारण ते गमती जमती चालू असतात. उलट अशा गमती जमती होतात आमच्या. काही लोक, आम्ही 2 जण एकत्र असलो
की काही हिंदी भाषिक लोक जर आले तर त्याचे फोटो काढतात हा. आणि ते मला फारसं ओळखत नसतात. हा. मग मी म्हणते मी काढते ना फोटो, किंवा ते म्हणतात आप फोटो लिजिए ना. मी म्हणते हो, मी आनंदाने फोटो घेईन, मला काहीच हरकत नाही. तसंच अनेक मराठी लोक जर आले तर त्या नाही, मॅडम बरोबर एक सेल्फी पाहिजे. आणि हे जास्त होतं. मराठी लोक शक्यतो जास्त येऊन पटकन भेटतात आणि ही इतकी प्रसिद्ध आणि लोकांचं इतकं प्रेम याच्यावर की आम्ही बाहेर गेलो की मी बाई, फोटो आम्ही आता मनालीला गेलो, हिमाचल प्रदेशला, त्याला आपण हनीमून असं म्हणू शकतो. पण तिकडे गेलो तर तिकडे सुद्धा किती मराठी माणसं आणि किती मराठी लोक आले होते सुट्टीला. आणि अमराठी लोक तर अर्थात आशिषला आणि मला नाही, आशिषला ओळखतच असतात. नाही पण आमचं दोघांचं काम असतं, बाहेर गेलो दोघं की एकमेकांचे फोटो काढायचे. हो हे ही गमतीशीर गोष्ट आहे आमच्या फॅन्स बद्दल. त्याचा आम्हाला ताल खूप छान मिळालाय की आता कोणी आलं, ओके भेटलं, 2 वाक्य फोटो, रिदम मिळालाय आम्हाला त्याचा. तुमचा एक वेडिंग व्हिडिओ मी पाहिला आणि त्यामध्ये स्वानंदीने असं म्हटलं की तुम्ही दोघे सगळ्यात आधी खूप चांगले मित्र आहात. तर तुमची दोघांची मैत्रीची व्याख्या काय नेमकी? मी जे म्हणाले ते की आशिषला मी माझ्या मनात न कुठलीही गोष्ट ठेवता मला जे वाटतंय ज्या गोष्टीबद्दल ते तसंच क्लिअरली सांगू शकले पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला वाईट वाटेल म्हणून, म्हणजे काय त्या माणसाला दुखेल असं नाही बोलायचं, पण नात्यामध्ये तुम्ही दोघांनाही तो कॉन्फिडन्स दिलेला आहे की आपल्या दोघांचं जे नातं आहे ती आपल्या दोघांची सेफ जागा आहे. आपण बाहेर जे नाही वागू शकत ते सगळं एकमेकांबरोबर वागू शकलो पाहिजे. त्यामुळे बाहेर जर आपण काही गोष्टी, आता दुसऱ्यांकडे जेवायला गेलो आणि मीठ कमी असेल तर आपण नाही म्हणत ना मीठ कमी होतं, आपण म्हणतो छान आहे. पण हेच मी जेव्हा माझ्या मित्राकडे जेवायला जाते ते म्हणते अरे काय रे जरा मीठ घाल ना, त्या हक्काने सांगता आलं पाहिजे. मला वाटतं हे मैत्रीचा सगळ्यात मोठा गुण आहे हा मैत्रीचा. त्याचबरोबर मला असं वाटतं की कुठल्याही मैत्रीमध्ये कॉम्पिटिशन नसली पाहिजे. ओके ओके. की आत्ता एक वाक्य, आत्ता नाही जुनंच वाक्य आहे ते की मी फेल झाल्याचं दुःख नाही पण मित्र पास झाल्याचं दुःख जास्त आहे. तसं हे दोन्ही बाजूनी पाहिजे. अरे यार आशिषला खूप कार्यक्रम आहेत, ह्या महिन्यात मला शूटिंगच नाहीये, ह्याचं वाईटही वाटलं पाहिजे आणि त्याचं चांगलंही वाटलं पाहिजे. हे सगळं एका हेल्दी विचाराने व्हायला पाहिजे. मला वाटतं ह्या 2 गोष्टी मैत्रीत खूप महत्वाच्या आहेत. तुझ्या दृष्टीनं आशिष? ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की हे मला कळलं की आमच्यात मैत्री खूप सॉलिड आहे. हा मोमेंट तेव्हा आला जेव्हा युजली माझ्या आजूबाजूचे मित्रमंडळी आणि सगळे किंवा माझ्या मैत्रिणी यांच्या सगळ्यांच्या एंगेजमेंट्स आणि लग्न होत होते आणि सगळे मला येऊन अशी काही वाक्य म्हणत होते की खूप टेन्शन आलंय यार, आता संसार आणि आता बाई जबाबदाऱ्या. तर आम्हाला हा प्रश्न विचारतात तेव्हा आमच्याकडे हा नवीन काहीच नाहीये. म्हणजे असं काय ते इतकं सहजतेने घडतात गोष्टी की असं आमचं आता लग्न झालंय बरं का, आता आम्ही जोडपं आता मंगळसूत्र हे घालून फिरायचं वगैरे. तर ही भावनाच नाहीये, कारण इतकं सरलतेने आणि इतकं सहजतेने ते सगळं होतं की त्या गोष्टीचं दडपण आणि टेन्शन येत नाही. तर आम्ही ते खूप शेअर करतो. मला वाटतं की ती आमची मैत्री आहे. जी सहजता आहे. करेक्ट की आय मॅरिड माय बेस्ट फ्रेंड, तेव्हा मला काहीच प्रॉब्लेम नाही असा एक. पण समजा एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचारतो की जर समजा ती नाही म्हणाली असती लग्नाला तर तुमची मैत्री इतकी घट्ट आहे का की ती खरंच फक्त मैत्री म्हणून तितकी अनेक वर्षे टिकली असती? आमची मैत्री नंतर झाली. आधी प्रेम झालं. आधी इंटेन्शन आमचं हे खूप क्लिअर होतं. इंटेन्शन प्रेमाचंच होतं की हे घडतंय का बघूयात, हे वर्कआउट होते का बघूयात, तुझ्या घरचे माझ्या घरचे तुला काय नवरा बायको होऊयात असं आधी वाटत होतं. त्यात ऍडिशनल होता आम्ही अरे चल ना इकडे जाऊ. ते इन्फॉर्मलच होतं आधीपासून. ओके. मगाशी आपण कम्पॅटिबिलिटी बद्दल बोलत होतो आणि ते असता म्हणजे कोणत्याही व्यक्तीसोबत जेव्हा आपण आयुष्य घालवायचा विचार करतो किंवा आपण ह्याच्यासोबत आता त्याला आपण पार्टनर म्हणून जेव्हा निवडलंय किंवा जसं तू म्हटलंस की अनेक गोष्टी ठरवाव्या लागतात किंवा बघाव्या लागतात की फेस सगळ्यांनाच करायचं आहे पण आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे किंवा काय गोष्टी ऍडजस्ट करायच्या आहेत हे ठरवावं लागतं. तुमच्या बाबतीत सुद्धा ते घडलं असं तू म्हटलं, नेमकं काय तो प्रोसेस होता किंवा कम्पॅटिबिलिटी कशी चेक केली तुम्ही एकमेकांची? मला अगदी क्लिअरली आठवतंय. ह्याच्या आधी माझ्या आयुष्यात जी काय माणसं आली किंवा माझे मित्र असतील, आधीचे काही संबंध असतील माझे, मला साध्या साध्या मित्रमैत्रिणींच्या नात्यांमध्ये पण असं लक्षात यायचं की हे मला पटत नाहीये, जाऊ दे आपण इकडनं पळून जाऊया, आपल्याला हे नातंच नको, अशी माझी टेंडन्सी आहे.
की ह्या गोष्टी पटत नाही आहेत, मला ऍडजस्ट नाही करायचा. कशाला ऍडजस्ट करायचा, जाऊ दे, हा माणूसच नको. पण जेव्हा आशिषला मी भेटले तेव्हा मला जे जे प्रॉब्लेम एरियाज आहेत ते दिसत होते. ओके. पण मला प्रकर्षाने असं वाटत होतं की हा ठीक आहे, हे डील करता येईल, ह्यात काय एवढं, हे मॅनेज होईल. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे का, हा ठीक आहे, मी मॅनेज करीन. हे माझं मन मला सारखं सांगत होतं. आणि एक दिवस जेव्हा मी विचार केला की माझं मन मला हे का सांगतंय, माझ्या मनाचा हा स्वभाव नाहीये सांगायचा की आपण ऍडजस्ट करू, कारण मन प्रेमात पडले. तर तेव्हा मला असं वाटलं की नाही, म्हणजे आपण कुठेतरी एक मोठा काळ या माणसाबरोबर घालवण्यासाठी इच्छुक आहोत. पण ती प्रोसेस नेमकी कशी होती, म्हणजे लग्नाआधी तुम्ही कम्पॅटेबल आहात की नाही हे नेमकं कसं चेक करून, जसं तिने क्लिअरली सांगितलं की गोष्टी फेस करायच्या होत्या आणि तिला कळत होतं की ह्या गोष्टींमध्ये ऍडजस्ट करू शकते किंवा याच्याशी डील करता येईल असं. आता एकत्र राहत असताना साधी गोष्ट सांगते, लग्नाच्या आधी जेव्हा की मला माहितीये की हा बाहेरनं आल्यानंतर सॉक्स एके जागी काढणार आहे, काही सांगते नाही, आणि कपडे धुवायला टाकायच्या ऐवजी घरात कुठेही टाकणार आहे. करेक्ट. हे मला लग्नाच्या आधीच माहितीये, त्यामुळे आता चिडचिड मी करून उपयोगच नाहीये. जिनियस. कम्पॅटेबिलिटी. जिनियस. आता तू पण सांग. नाही, मला असं वाटतं कम्पॅटेबिलिटी आम्ही दोघांनी ऑफकोर्स ही प्रोसेसमध्ये बघितलीच, पण मला ही आधीपासून माहिती असल्यामुळे हिच्या ज्या काही पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की हिचा स्वभाव, की हिचा एक रोल कुठल्याही म्हणजे जगाकडे बघतानाच एक अल्फाचा आहे, ती थोडी लिडरशिप क्वालिटीवाली आहे आणि शी इज एक्स्ट्रीमली ओपिनिएटेड. आगाऊ आहे असं वाटतं. नाही, ओपिनिएटेड जे कलाकाराला असण्याची गरज आहे. ती हेडस्ट्रॉंग आहे, ती कॉन्फिडंट आहे आणि या सगळ्याच्या मध्ये ती भयंकर हुशार आहे. तर मला माझ्याहून एक हुशार, मला असं वाटतं माझ्याहून हुशार जर माझी बायको असेल तर मला कोणीच थांबवू शकत नाही ऍज अन आर्टिस्ट. मग मी कुठेही जाईन. माझी बायको, तर ते एक सगळ्यात मोठा टिकमार्क. आज आशिषला काहीतरी गिफ्ट मिळणार. पण म्हणजे दोघही अल्फा कॅटेगरीमध्ये आहेत, म्हणजे आशिष पण अल्फा आहे की नाही? तू सांग मला, मी सगळं करतो, मला माझं काम तू छान करू दे, मी तुला तुझं काम छान करू देईन आणि यू लीड द वे, आय विल फॉलो, आय हॅव नो प्रॉब्लेम फॉलो. अगदी आम्हाला आमच्या दोघांची तीच भूमिका. जेव्हा तो गाणं प्रोड्यूस करतो तेव्हा तो त्याच्या रूम मध्ये असतो, मी मगाशी म्हटलं तसं मी काहीतरी वाचत बसलेली असते, आम्ही दिवस बोलतही नाही एकमेकांशी, असंही होतं. वाटलं तर दुपारी जेवायला मध्ये तो मला म्हणाला, अगं स्वानंदी, आपण एकही जेवण एकत्र जेवत नाही आहोत, कारण माझ्या जेवणाच्या वेळा वेगळ्या, त्याच्या वेळा वेगळ्या. ती वेळेत यासाठी जेवते आणि मी नेहमी वेळेत जेवते आणि माझं मोजकं जेवण असतं. की मला नेहमी असं वाटतं माझ्या कामाविषयी की आपण म्हणतो की कशासाठी काम करतो, आपण पोट भरायला काम करतो ना, पण मला काम मिळवण्यासाठी कमीच खावं लागतं. म्हणजे पोट जर पूर्ण भरून मी खाल्लं तर मला काम कदाचित मिळणार नाही. ती आयरनी आहे खूप तिची. हो, म्हणजे आमचं डाएट, आमचं जिम, हे सगळं माझ्या कामाचा एक अविभाज्य घटक आहे. करेक्ट. कम्पॅटिबिलिटी बद्दल बोलताना बऱ्याचदा असं होतं की एक कलाकार म्हणून आपल्याला एक स्वतंत्र असं काहीतरी लागतं, किंवा कलाकार खूपदा इंडिपेंडंट असतो. कलाकार म्हणून इंडिपेंडंट असताना कम्पॅटिबिलिटी चेक करताना एक इंटरडिपेंडन्सी बद्दल कधी तुमचं बोलणं झालंय, किंवा तुम्ही एकमेकांवर, कारण अर्थात आपण एखादं जेव्हा नातं एकत्र जगायचं ठरवतो, कारण तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टींवर डिपेंडंट असतो. खूप सुंदर प्रश्न विचारलायस तू. त्याबद्दल काय? मला खूप आवडला प्रश्न खरंच, कारण नुसतं आमचं नातं नाही, मी जन्मालाच आले अशा नात्यात की जिकडे इंडिपेंडंट असून एकमेकांवरती प्रेम टिकवणं म्हणजे काय, ही परीक्षा रोज आहे. करेक्ट. कारण कुठल्याही नात्यात ना आपल्याला इमोशनल, फिजिकल किंवा फायनान्शियल डिपेंडन्सी, ह्या 3 प्रकारच्या डिपेंडन्सीज असतात. करेक्ट. जेव्हा तुम्ही क्रिएटिव्हली इतके सक्सेसफुल असता तेव्हा, आणि मला असं वाटतं की या 3 पैकी 2 डिपेंडन्सीज तरी असल्या पाहिजेत तर ते नातं टिकतं. ओके. पण जेव्हा तुम्ही इतके क्रिएटिव्हली पुढे जाता तेव्हा तुम्ही फायनान्शियली पण एकमेकांवर डिपेंडंट नसता, फिजिकली पण नसता, कारण अनेक तुमच्या फिजिकल गरजा या क्रिएटिव्हिटी मधूनच निर्माण होत असतात. आणि इमोशनली एका पॉईंट नंतर तुम्हाला गरजच उरत नाही, कारण तुम्ही कामात इतके व्यग्र असता. आमचं कामच आणि कम्प्लिटली बिंग इमोशनल आहे ना. व्हल्नरेबिलिटीज आर जॉब प्रोफाईल. हे सगळं असूनही मी माझ्या आई वडिलांचं नातं इतकं सुंदर इतके वर्ष पाहिलंय, त्यामुळे मला असं वाटतच नाही की हे अवघड आहे. ही पहिली गोष्ट, की मला हे वाटतच नाही. मला असं वाटतं की हो, आपण बिझी आहोत, पण रात्री आल्यानंतर मी अर्धा तास याच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने याच्याशी बोलले आणि म्हटलं हा ओके, चल आता मी दमले, फोनमध्ये काहीतरी बघत बसते. तर ते माझ्यासाठी महत्वाचं आहे, कारण तो कलाकार आहे. जर तो कलाकार नसता
तर मग अपेक्षाही बदलल्या असत्या. कारण एखाद्याला आता हे झालं असतं ना की काय वेळार का बघते ही, कधी येते कधी जाते कधी झोपते, आणि ही म्हणते एवढं मला दिवसभर न भेटून सुद्धा मला आता म्हणते स्पेस दे वगैरे वगैरे असं. तर मला असं वाटतं आशिष की माझ्या ज्या गरजा आहेत त्या कलाकार म्हणून तुझ्याही असतीलच. प्रश्नच नाही. आणि त्यासाठी एकमेकांना ती वेळ, ती स्पेस, ते अटेन्शन वेन नीडेड, की मला आता मी काहीतरी बोलतोय जर माझ्या एका कलाकृतीबद्दल किंवा एखाद्या डिसिजनबद्दल, तर जरी ती कम्प्लिटली त्या फील्डमध्ये नसली तरी ते 100% लक्ष देऊन ऐकणं आणि त्याच्यावर तिला जेवढं कळतं त्यातनं एक ऑनेस्ट आउटपुट किंवा ऑनेस्ट सजेशन देणं, म्हणजे यासाठी मला एक कलाकार बायकोच हवी होती, जे मला आता मिळते. आणि बघ ना, आता आपण नेहमी म्हणतो की आई बाबा सुद्धा कदाचित 3-3, 4-4 दिवस बोलणार नाहीत किंवा काहीतरी बिझी असतील. आई अमेरिकेला असते कधी कधी 1.5, 2 महिने. पण उदय ऐक ना, जरा ये ना पुण्याला, असा जर आवाज आला की बाबा शूटिंग वगैरे सगळं बंद करून गाडी काढून बायकोकडे, कारण आता तिला माझी गरज आहे. करेक्ट. हे म्हणजे, आणि हे एका दिवसात नाही होणार. मी बघितलंय त्यांना ना इतके वर्ष काम करावंच लागतं रे, आणि अवघड असतंच नातं टिकवणं कुठलं तरी. ते आम्ही आता वी आर अर्ली एज स्टार्टअप आहोत आम्ही अजून खूप प्रयत्न करतोय. प्रयत्नांती परमेश्वर, शेवटी काय. आणखीन 5 वर्षांनी परत करू इंटरव्ह्यू, तेव्हा मी सांगेन तुला याचं. खरंय, डेफिनेटली. आणि एकूणच तुमच्या बोलण्यात आणि बॉन्डिंग मधनं हे जाणवतंय की तुमच्यात खूप डीप कन्व्हर्सेशन्स डेफिनेटली होत असतील. त्याचे विषय नेमके काय असतात? कारण अर्थात तू जसं म्हणालीस की ह्याने नवीन एखादी कलाकृती निर्माण केली, त्याच्याबद्दल तो तुला सांगत असेल किंवा ऐकवून दाखवत असेल, तू त्याला एखाद्या नवीन प्रोजेक्ट बद्दल, तुझ्या डोक्यात आलेल्या कॉन्सेप्ट बद्दल सांगत असशील. पण कला सोडून असं काही वेगळं डिस्कशन होतं का की 2 कलाकार आहेत म्हणून कायम कलेबद्दलच डिस्कशन? असं काही नाही. हो, कशाही बद्दल बोलतो आम्ही. उलट जगण्याविषयी पण खूप महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलतो. की आता कलाकार म्हणून माझे जे न्यूनगंड आहेत, जे मी कोणाशीच नाही बोलत, कारण कुठे ना कुठेतरी आपलं असं असतं ना की आता इतकी वर्ष काम केलंय, आता काय न्यूनगंड, आता काय घाबरायचं. पण तसं नसतं. कलाकाराला रोज उठून स्वतःसाठी वेगळं काम शोधायचं असतं किंवा जनरेट करायचं असतं. आम्हाला नोकरी किंवा पेन्शन प्लॅन्स नाही आहेत की जेणेकरून आम्ही इतके वर्ष सर्व्हिस केल्यावर आम्हाला आज माझा एक प्रोजेक्ट संपला तर पुढचे 2 वर्ष येईल की नाही मला माहित नाहीये. करेक्ट. एखादा जो जॉबवाला आहे तर त्याला त्याचे हातपाय व्यवस्थित फिजिकली फिट वगैरे हे जसं बघावं लागतं की मला रोज जाऊन एका ठिकाणी जाऊन बसून काम करायचंय, तर त्यासाठी मला काय काय लागेल. तर त्याच्या तसं बरोबर आणि त्याच्याहून जास्त एका कलाकाराला असं होतं की इमोशनल वेलबिंग जे असतं ना ते फार महत्वाचं आहे. तर कले व्यतिरिक्त आम्ही काय बोलतो, तर तुझं मेंटल स्टेट आता काय आहे, एक्झॅक्टली, तू व्हॉट आर यू गोइंग थ्रू, तुझे आता फिअर्स काय आहेत, व्हॉट आर यू इन्सिक्युअर अबाउट, आपण त्याच्याबद्दल बोलूया, त्याच्याबद्दल सोल्युशन्स काढूयात. तर ते कन्स्ट्रक्टिव्हली आम्ही खूप करतो. की आता मला भीती वाटते रे, आता मला नाही मिळत आहे काम, की आता मी ऑडिशन दिली आणि मी रिजेक्ट झाले, किंवा मी एका कुठल्या तरी सिरीजची किंवा ऍडचं ऑडिशन दिलं आणि अचानक ती ऍड मला टीव्हीवरच दिसली, तेव्हा मला कळलं की अरे मला नाही घेतलं याच्यात. एक्झॅक्टली. ह्या गोष्टी होताना जेव्हा तुमच्या मनात काय होतं ना, हे आम्ही खूप बोलतो. मला त्याच मुद्द्याकडे यायचं होतं की एकमेकांना एनकरेज करणारे पार्टनर कायम असतात, म्हणजे अनेक नात्यांमध्ये ते असेलही. पण जेव्हा आपला पार्टनर लो असतो तेव्हा त्याला नॉर्मल स्टेजला आणून ठेवणं हे खूप जास्त गरजेचं असतं, रादर दॅन त्याला खूप जास्त एनकरेज करणं. बरोबर. ते तुमच्यामध्ये होतं का? त्याला एका समान पातळीवर आणून ठेवण्यापर्यंतची स्टेज वेगळी असते. तुमच्यामध्ये ते कितपत होतं? कारण बऱ्याचदा कलाकार म्हणून, किंवा जसं तिने एक्झॅक्ट उदाहरणं दिली की असे लो होण्यासारखे फेजेस अनेकदा आले असतील दोघांच्याही आयुष्यात, काम मिळताना असेल किंवा जसे न्यूनगंड असतात त्या दृष्टीनं. सो समोरच्याला त्या पातळीवर आणून ठेवण्यात एकमेकांचा कितपत वाटा असतो? मला असं वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, की एखादं तिला काम मिळत नाही किंवा, तर मी पुढचे 20 मिनिटं किंवा अर्धा तास तुझ्याशी अशा काही गोष्टी बोलून, अशा गोष्टीच नाहीत जगात बनलेल्या ज्या मी बोलून तुला ह्याच्याबद्दल बरं वाटेल. ओके. तुला तुझा वेळ तो घालवावाच लागतो. करेक्ट. की मला आत्ता या गोष्टीचा त्रास होतोय, तर तो त्रास जोपर्यंत तू ऑर्गॅनिकली काढत नाहीस तोपर्यंत मी तुला काय करू शकतो की जेव्हा तू हे सगळं फेस करतोयस किंवा करतेस तेव्हा आय कॅन बी देअर फॉर यू, की मी तुझा हात घट्ट धरून तुझ्या बाजूलाच उभा आहे, काही आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाहीये, हे काम नाही मिळालं आपल्याला पुढचं काम मिळेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. पण त्याचा अर्थ ते फिलिंग जे आहे ना ते एका आर्टिस्टला त्याच डील करावं लागतं. पण म्हणजे सोबत असणं हे खूप जास्त सोबत असणं म्हणजे आम्ही मध्ये ह्या विषयावर खूप बोलत होतो की नातं कसं असलं पाहिजे आपलं. की समजा मी आशिषला म्हटलं की आशिष मला इकडे जायचंय, आणि तो म्हणतो की बघा तिकडे खड्डा असू शकतो असं मला वाटतंय, तर मी म्हणते नाही पण मला जायचंय तिकडे, मला वाटतंय नसेल खड्डा. तर ह्याच्यात आय टोल्ड यू सो म्हणण्यापेक्षा आणि समजा मी गेले आणि तिकडे खड्डा आहे तरी सुद्धा ठीक आहे, हरकत नाही, मी आहे. करेक्ट. मी नाही म्हणालो होतो तुला जाऊ नकोस, पण मी ऐकवणार नाही तुला की बघा मी सांगितलं होतं खड्डा आहे, नाही काय हरकत नाही, खड्ड्यात पडलीस, तुझी इच्छा होती ना जायची,
नो प्रॉब्लेम, मी आहे, मी उचलतो तुला. ग्रेट. असं तर रिगार्डलेस की काय तुमचं आयुष्य काय चाललंय वगैरे, एकमेकांसाठी असणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्या क्षणाला लिस्नर समोर असणं हे खूप जास्त गरजेचं Correct. असतं. हो. जसं तू म्हणालीस की तू आहे, करेक्ट लिस्नर अगदी, आहे. अगदी. अर्थात. आणि त्यामुळे ह्या सगळ्या कम्पॅटिबिलिटी मधनं गेल्यानंतर तुम्ही लग्न केलं. लग्नाच्या व्हिडिओज मधनं, फोटोज मधनं जे सोशल मीडियावर आलेले आहेत त्यामधनं तुम्ही प्रचंड धमाल केलेली दिसते. तुमचे मित्रमैत्रिणी सगळ्यांनी खूप धमाल केली. त्याचे मला किस्से ऐकायचे आहेत, काहीतरी मजेदार किस्से. बापरे, धमाल म्हणजे मी सांग ना. अरे काही नाही, आम्ही लग्न केलं असं वाटलंच नाही. आम्ही असं वाटत होतं 4 दिवस डान्स परफॉर्मन्सचा एक आम्ही हे करत डान्स होतो. फेस्टिवल चालू आहे असं वाटत होतं. त्याच्या मध्ये मध्ये काही विधी होत आहेत असं काही वाटत विधी होतं होतो. आम्हाला. हो, कारण पहिल्या दिवशी संगीत म्हणून नाचलो. हो, म्हणजे तोपर्यंत आणि गेले 2 महिने सगळे रिहर्सल, आमचे मामा, काका, आजी, अरे आजोबा बापरे. सगळ्यांना संगीत रिहर्सल करायला लावली कोरिओग्राफर होती. वगैरे ठरवलं. काय विचारतोस मग. माय गॉड. शेवटी आम्ही त्याच्याहून जास्त भारी मी नाचायला लागलो. नाही, असं काही नाही, गंमत केली. पण तर त्याची तयारी म्हणून अख्खे 2 महिने आम्ही डान्स रिहर्सल केल्या. संगीतला नाचलो. हो, लग्नात आम्ही एंट्री घेतली डान्स करत. संगीत, लग्न, मेहंदी, आधी मेहंदीला नाचलो. Sorry, मेहंदी, sorry. संगीत, काहीतरी मिस झालं. मेहंदीला नाचलो, संगीतला नाचलो, लग्नाच्या दिवशी नाचलो, त्याच्या दुसऱ्या दिवशी आशिषकडे गोंधळ होता त्या दिवशी पण नाचलो. गोंधळाच्या दिवशी पण हो य बापरे, गोंधळींबरोबर आम्ही जोरजोरात नाचून सेलिब्रेट केलं. फार मजा आली. पण असे काही किस्से खास लग्नाच्या दिवसांमधले की असे काहीतरी गडबडच झाली आहे त्यावेळेला आणि मग अरे आम्ही वर्माला म्हणजे आपलं मंडपात जेव्हा आलो येणार की आम्ही दोघं जणही हात धरून चालत येत होतो की आता एकमेकांना हार घालायचे. तर आम्ही आलो असे मस्त नाचत नाचत आणि त्या मंडपाच्या जवळ आल्यावर मी आशिषला म्हटलं, आशिष हार रूम मध्ये जिकडे आपण आणि गुरुजी तयार मुहूर्त मग मी माझ्या एका भावाला सांगितलं, दादा हार घेऊन ये, दादा हार घेऊन ये. मग तो फुल स्पीड मध्ये पळत पळत गेला. असे खूप किस्से झाले. मग त्यानंतर जेव्हा अंतरपाठ होता आणि हार घालायला आम्ही उभे होतो आणि माझ्या डावीकडे लॉन होतं जिकडे रिसेप्शनचं डेकोरेशन चालू होतं. ओके. आणि मी हार असा घालायला तयार आहे एकदम अशी की आता अंतरपाठ आहे, गुरुजी मंगलाष्टका म्हणतायत, आता कोणत्याही क्षणी अंतरपाठ खाली होणार. इतक्यात मी डावीकडे बघितलं आणि मी सांगितली होती पांढऱ्या रंगाची फुलं, तर तिकडे गुलाबी रंगाची फुलं लागलेली होती. आणि ते हॉरेंडस दिसत होतं, काहीतरी विचित्र दिसत तर मी आशिषला म्हटलं अंतरपाठातून, म्हटलं आशिष तिकडे गुलाबी फुलं का लागली आहेत? आणि मी स्वानंदी लग्न थांब थांब, हार घालू दे, हार घालू दे. म्हटलं त्यांना आत्ताच्या आत्ता काढायला सांग, थांब आधी हार घालूया. नंतर लागली पांढरी फुलं, पण तरी सुद्धा असे खूप किस्से झाले. कमाल कमाल कमाल. आपण लग्नापर्यंत पोहोचलेलो, पण आता मला एक तुमचं कपल म्हणून, जोडपं म्हणून म्हणा किंवा मित्र म्हणून मला तुमच्या फ्युचर गोल्स विषयी विचारायचं, किंवा फ्युचर गोल्स जरा खूप असं हे होईल. आपण आयुष्याची बकेट लिस्ट म्हणू, की तुमच्या आयुष्याची बकेट लिस्ट काय आहे, काय काय करायचं, काही म्हणजे ऍडव्हेंचरस असेल किंवा करिअर वाईज असेल. मला तर अख्खं जग फिरायचं हिला घेऊन. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना भेटणं, वेगवेगळ्या जागी जाऊन परफॉर्म करणं, आपला ओरिजिनल आवाज, आपला ओरिजिनल साऊंड पोचवणं, हा माझा ऑफकोर्स पर्सनल गोल. पण मी सगळी स्वप्न आता 2 तिकिटांबरोबर बघतो. म्हणजे की ते एक बिझनेस क्लासच्या ऐवजी 2 बिझनेस क्लासची तिकीट झालीत आता, बाकी काही नाही. पण स्वप्न आहे. हो, नाही झाली नाही आहेत अजून, पण होणार. हा, डेफिनेटली होणार. तर मला असं वाटतं जास्तीत जास्त जग फिरणं, वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हेंचर्स करणं. अजून काय बेबी? नाही, मला वाटतं हेच, आम्ही इंडिव्हिज्युअली खूप प्रगल्भ आणि खूप मन लावून आमची कला पुढे नेणं, तरच आम्ही एकमेकांवर आयुष्यभर तितकं प्रेम करू शकू. तुम्ही तुमच्या करिअर वाईज जर खुश असाल ना, तरच तुम्ही आनंददायी रिलेशनशिपमध्ये आणू शकता असं मला वाटतं. की इफ आय एम पर्सनली अ रेक, जर आत माझ्या खूप त्रास आणि खूप सतत कन्फ्युजन आणि हे ना, तर मी बाहेरच्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम कसं करू? तर जास्तीत जास्त इंटेलेक्च्युअली काय म्हणतो आपण त्याला, अपग्रेड होत राहणं बरोबर वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण असं काही डेफिनेटिव्ह पर्सनल गोल्स किंवा असं रिलेशनशिप गोल्स असं काही नाही. मला आत्ता ऍट द टॉप ऑफ द हॅट असं वाटतं की मी आत्ता जेवढी तुझी फॅन आहे त्याचे मल्टिप्लाइड बाय 1000 मला पुढची 20 वर्षात व्हायचंय. म्हणजे आय शुड बी हिज डाय हार्ड फॅन. लाईक वाईज. आणि मला ही आत्ताही कधी कधी हिला काम करताना स्क्रीनवर बघून मला असं होतं लाईक आय एम युअर बिगेस्ट फॅन इन द वर्ल्ड, हे मला म्हणता आलं पाहिजे की अरे यार ही काय काम करते यार मुलगी. तर हे मला अजून अजून वाटावं तिच्याबद्दल, आणि तिने अजून अजून कमाल आणि खूपच भारी काम करत राहावं असं मला वाटतं.
तर असा काही पण असा प्लॅन नाहीये की 5 वर्षात घर घ्यायचंय, 6 वर्षात मुलं पाहिजेत वगैरे, असं काही आमचं मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत ज्या होत राहतात म्हणजे. करेक्ट. पण ह्या सगळ्या म्हणजे करिअरच्या पण पलीकडे जाऊन किंवा कलाकार म्हणून एकमेकांबद्दल असलेले फ्युचर गोल्स पेक्षा पण असं काही असतं ना की रिलेशनशिपमध्ये असताना आपण म्हणतो की अरे लग्नानंतर ना आपण हे करू ते करू किंवा इथे जायचंय किंवा आपला असा एक कॉर्नर हवा, असे काही तुम्ही आधी विचार केलेले किंवा अशा काही गोष्टी, जसं मी म्हटलं की ऍडव्हेंचरस मेन गोष्टी की सांगू का, मला आमचं bungee jump. फिरायचंच आहे. फिरायचं फिरायचंच आहे फिरायचं. आमच्या दोघांचं. आता आमच्या लिस्ट तयार झाल्या, तिकडे जायचं तिकडे जायचं तिकडे आणि मी जायचं. उलटे होते याबाबत. ती महिनाभर आधी प्लॅनिंग चालू करते, मी उद्या जाऊ म्हणतो. त्यांनी आता आम्ही हनीमूनला जाताना 1 दिवस आधी बुकिंग केलंय आणि मला म्हणाले चल आता उद्या. विमानात बसेपर्यंत मी काही राहिलंय का, माझं काय चाललंय वगैरे असं सगळं झालं होतं. नाही प्रवास करायला दोघांना खूप आवडतं, वेगवेगळ्या ठिकाणी जायला खूप आवडतं, वेगवेगळं जेवण जेवायला मला खूप आवडतं. कुठल्या पद्धतीचं आवडतं जेवण, असं काही सगळं आवडतं. क्युझिन, फेवरेट क्युझिन वगैरे असं काही? मला तर आपलं मराठी जेवण खूप आवडतं. मग नॉनव्हेज पण असेल त्याच्यात, काही आवडतं. ओके. त्यानंतर चायनीज आम्हाला रस्त्यावरचं खूप आवडतं. तोंडाला पाणी रस्त्यावरचं सुटलं. Chinese. ज्यांनी जे खाताना जर हाताने खाल्लं तर हाताला रंग लागला पाहिजे असं वाला चायनीज. नाही मी तर पुणेकर आहे आणि मला त्यात तिखट भयंकर आवडतं. त्यामुळे मिसळ हा एक टॉप प्रायोरिटीवर असते, कुठेही गेलं मिसळ पाहिजे, प्रश्नच नाही. बाकी काय, हा ऑफकोर्स मी तसा लो मेंटेनन्स इटरच आहे, मला आपल्या घरच्या गोष्टीच खूप सगळं खातो. पण खरंच भाज्या बिज्या सगळं अगदी. पालक वगैरे आवडत नाही म्हणून 3-3 दिवस सलग दिला तरी खातो बिचारा. मी विशेष प्रेमात साऊथ इंडियन क्विझिनच्या पडलो ही मला भेटल्यानंतर, कारण ही घरी साधारण पुण्यातलं वैशाली झोन मधले लेवलचं ते जेवण आहे. नाही एवढं मी सांगू शकते की मी डोसा एक्सपर्ट आहे. भयंकर कुठल्याही गोष्टीचा डोसा करू शकते. कुठल्याही गोष्टीचा, कुठलीही डाळ द्या मला, काही द्या, मी डोसा करू शकते. एवढं एक मी मान्य करते. साऊथ इंडियन पण मला भयंकर आवडतं आणि तिखटाची फार आवड आहे मला खूप तिखट काय काय खायला आवडतं. हो ते आमच्याकडे एक आहे, त्यामुळे मला ह्याच्यासाठी वेगळं एक मिरचीचं लोणचं करून ठेवायला लागतं, कारण मला अजिबात तिखट चालत नाही. तुला प्रत्येक असा जेवणात लागतच 4 फोडी तर लागतात मिरची. काय म्हणतो, मला तिखट खूप आवडतं. पण म्हणजे त्यातही आता मराठी पदार्थ म्हटलं असता फेवरेट कुठला, म्हणजे मिसळ तर आहेच, मिसळीला तोडच नाही, पण तरी एक तर म्हणजे माझी आजी करायची ते उकड मला भयंकर आवडते. ओके. तांदळाची उकड आहे ना, त्याच्यावर मी जगू शकते. त्याच्यावर मी जगू शकते. माझी आजी, दुसरी आजी, आईची आई कडबू म्हणून कर्नाटकात करतात, पुरणाच्या करंजा, ते मला प्रचंड आवडतं. त्याच्यात असं तूप घालून ते खायचं. आणि मटण आणि भाकरी त्याचा असा काला करून, बाई मला आळूची भाजी, आईच्या हातची कटाची आमटी आणि पुरणपोळी. बघितलं किती सात्विक नवरा मिळालाय मला. ती मटण भाकरी, ती आळूच्या भाजीवर. तो नॉनव्हेज खात नाही, कमी खातो, खूप अगदी आवडीने खात नाही. जास्त करून असं अंड वगैरे, चिकन क्वचित. आणि हिला बिचारीला माझ्यामुळे खाता येत नाही रे कुठे, कारण ती अख्खी एक डिश मागून ती एवढंच खाणार, मग बाकीचं. म्हणून तिचा कुठला मित्र किंवा मैत्रीण हेच कळावं म्हणून आम्ही ठरवलं की आधी जरा जास्त वेळ घालवायला पाहिजे. पण मासे आवडीने खाते. अरे बापरे, खूप आवडतात मासे. ती पोहायला जाईल मासे पकडायला काही दिवसांनी, इतके आवडतात तिला. कुठला आवडतं? बोंबील, पाटा खालचं कुरकुरीत, मग बाकी काय प्रॉन्स, सुरमई, आपलं सगळं रेग्युलर. तुला आणि फक्त व्हेज मध्ये मग असं काय की जे तू अगदी जसं ती उकडीवर जगू शकते, तुझं मिसळीवर रोज कधी कितीही वेळ मला मिसळ. अरे आणि त्याला आमटी भात द्या त्याला, कितीही भाताचे सगळे प्रकार, अगदी फोडणीच्या भातापासून मऊ भात आणि वरण, हे सुद्धा मला खूप तूप सोडून वगैरे छान मस्त लागतं. क्या बात आहे. पण मगाशी स्वयंपाकाचा विषय निघाला, तुमच्या दोघांपैकी उत्तम कोणाला जमतो? दोघंही आम्ही उत्तम स्वयंपाक करतो. मी जास्त करते. जास्त उत्तम की जास्त स्वयंपाक? जास्त उत्तम पण तीच करते. तिचं मी स्वयंपाक करायला जाण्याचं कारण हे फक्त आज मी खूप दमलीये, प्लीज काहीतरी बनवशील का, एवढंच असू शकतं. किंवा आज मला हे खावायचं वाटतंय, तू मस्त करतो. तो शेजवान राईस अप्रतिम करतो, पास्ताज खूप मस्त करतो, अंडा भुर्जी अमेझिंग करतो, अंडा करी मस्त करतो. क्या बात आहे. म्हणजे तिला खरं तर एरवी खायला अलाउड नाहीये, ते नॉन डाएटचं मला तू करतो. मग मला काहीतरी डाएटचं सॅलेड वगैरे करायचं असेल तर ते मलाच करून घ्यायला लागतं. पण मग डाएटमुळे या फूडीनेसवर काही असा परिणाम किंवा होत मग ते कसं मॅनेज करतेस? मी खरं सांगायचं तर मी खाते. मला असं वाटतं की चीट डे चीट डे किंवा रोज थोडंसं चीट करते मी, कारण मला असं वाटतं
मला खरंच असं वाटतं कमी क्वांटिटीमध्ये cheat करणं. मी कमी क्वांटिटीमध्ये खाते, मग मी मन नाही मारत, कारण मग उदास व्हायला होतं मला. मला खूप आवडतं जेवायला. हो यार, आणि माझं तर दिसून पण येतं की मला किती आवडतं, त्यामुळे खायला भयंकर आवडतं. खूप आवडतं जेवायला. आणि मग मला असं मग आशिष, आता मी म्हटलं आज बर्गर खायचंय, तर मग आशिष म्हणतो घरी बर्गर करूया. हा, मग मी त्यातल्या त्यात म्हणते की ठीक आहे, मग ते जे बर्गर्स आहे ते तळण्याच्या ऐवजी एअर फ्रायर नावाचं एक मशीन आहे, त्याच्यात ते आपण करूया, ज्याच्यात तेल बिलकुल वापरलं जात नाही, मी पण याच्या ते against कुरकुरीत होतं. तर तो म्हणतो तू कितीही प्रयत्न कर ग, तू डाएटचं जे बनवतेस त्याला चवच नसते. मला असं म्हणणं आहे की तुला डाएट करायचं ना, तू सलाड खा. तू नॉन डाएटरी फूडला डाएटवाला कशाला बनवतेस की बर्गर खायचा पण डीप फ्राय नको एअर फ्राय, मग ते घाण लागतं खायचं ते एकदम. आणि तो म्हणजे बर्गर मध्ये 2 चीजचे स्लाइस घालणार की मग माझी वाट लागते. म्हटलं रे आशिष, असं आमचं गंमत चालू असते. आम्ही या इंटरव्ह्यू नंतर सुद्धा खायलाच चाललोय, इतकं आम्हाला खायला आवडतं. क्या बात आहे. आजचा काही ठरलाय असा मेन्यू हो, विशेष? ठरलाय, सगळं ठरलंय, तोंडाला पाणी सुटतंय. आणि आता आपण अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत या मुलाखतीच्या. छोटीशी आपली थीम आहे, सेगमेंट आहे आणि काय हवं नावाची. त्याची एक अगदी थोडक्यात उत्तरं द्यायचे दोघांनीही. पहिलं, शब्द आहेत, सूर आहेत आणि काय हवं. खरं तर शब्द आहेत, सूर आहेत आणि काय हवं. भावना मला वाटतं. ओके. नाव आहे, पैसा आहे आणि काय हवं. प्रेम. कम्प्लिटली तिने. ग्रेट. आणि आजी आईबाबांची गायन नाट्य परंपरा आहे, कलेचा वारसा आहे आणि काय हवं. शक्ती, हे सगळं नीट पुढे चालवण्याची. वा, क्या बात आहे. तयारी तेवढी मेहनत करण्याची, तेवढी आणि त्याच्याहून जास्त मेहनत करण्याची. क्या बात आहे. ग्रेट ग्रेट, मस्त. आशिष, आज तू इथे आल्यास त्यामुळे फक्त एकच गाणं गाऊन आम्ही तुला सोडू असं होऊ शकणार नाही, त्यामुळे अर्थात आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी सुद्धा एक गाणं खास झालं पाहिजे. नक्की नक्की. जीव रंगला गुंगला दंगलासा, पिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू, पहिलं तिला नेशील, साथ मला देशील, काळीज माझ तू, सुख धरती लाल नभ भरती लाल, पुनवचा चांद तू, जीव रंगला गुंगला दंगलासा, पिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू. क्या बात आहे, क्या बात आहे. वा. स्वानंदी आणि आशिष, तुम्ही दोघी आलात आणि खूप छान गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि मला मज्जा आली जाम तुमच्याशी गप्पा मारताना. तुमचे खूप खूप आभार. इतका छान इंटरव्ह्यू घेतलास तू. आम्हाला दोघांना खूप मजा आली आणि आम्हाला दोघांना एकमेकांबद्दल अनेक गोष्टी आज इथे कळल्या. हो, आणि आतापर्यंत दिलेल्या इंटरव्ह्यूज पैकी मला वाटतं सगळ्यात स्मार्ट हुशार प्रश्न विचार करून प्रश्न तुझे विचारलेस ते फार कमाल होते. त्यांची उत्तरं द्यायला पण आम्हाला विचार करावा लागलं, फार कमाल, मजा आली. येस, थँक्यू सो मच. आणि असेच येत राहा आणि ऐकत राहा FM गोल्ड. श्रोते हो, स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्यासोबत रंगलेल्या धमाल गप्पा आपण ऐकल्या. आणि या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचसोबत मी सौरभ नाईक आपणा सर्वांची रजा घेतो. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा FM गोल्ड.